एकूण 5 तालुक्यामध्ये 16 पोलीस स्टेशन अंतर्गत सगळीकडे सर्वत्र नाकाबंदी, फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग लावण्यात आलेली होती. यामध्ये काल गुरुवारी आणि शुक्रवारी जे नाकाबंदी लावण्यात आलेली होती दिनांक 26 आणि 27 तारखेला, या नाकाबंदी दरम्यान अनेक संशयित वाहनाची चेकिंग करण्यात आलेली आहे. बऱ्याचशा व्हेकलवर MV ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि विविध कायद्यान्वये काही गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आज दिनांक 28 तारखेला दुपारी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बारामती शहरामध्ये जळोची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पाण्याचे मोठे ड्रम त्याला लॉक करून पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमची टीम पाठवून सदरचे लॉक ओपन केले असता त्याच्यामध्ये गांजा सदृश्य वस्तू मिळून आली आणि ते पाकिट ओपन करून ते खात्री केली असता त्यामध्ये गांजा होता आहे. असे 2 ड्रम जे 1.5 हजार लिटरचे आहेत ते 2 ड्रम त्याचं वजन केलं असता एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा आम्हाला आज मिळालेला आहे आणि ते 2 पंचासमक्ष जप्त करून त्यामध्ये आम्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये एकूणच 2,35,00,000 रुपये ज्याची किंमत आहे, 50,000 रुपये किलोग्रॅम प्रमाणे हा गांजाची जी किंमत आहे शासकीय, त्याप्रमाणे 2,35,00,000 रुपयाचे जो गांजा आहे, फक्त गांजा एवढा आज रोजी आपण जप्त करत आहोत. आणि हा गांजा कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होत होता, त्यातून कदाचित प्रत्येक ठिकाणी त्यातून जे पॅकेट्स आहेत त्याची डिलिव्हरी दिली जात असावी, या दृष्टीने आम्ही आता CCTV फुटेज हा एक आमचा प्रामुख्याने मार्ग आहे आणि कुठल्या वाहनातून आला गेला आणि त्या वाहनाच्या माध्यमातून आम्हाला आरोपीपर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि याद्वारे आम्ही आवाहन करतो की याची जर कोणाला माहिती असेल तर योग्य बक्षीस दिलं जाईल आणि नाव पण गोपनीय ठेवलं जाईल. यामध्ये हा गांजा आणून टाकणाऱ्याची जर कोणाकडे माहिती असतील तर ते पोलिसांसोबत शेअर करू शकतात, ती माहिती देऊ शकतात. त्यांना आम्ही योग्य ते रोख बक्षीस सुद्धा देऊ. या दरम्यान मागच्या 2 महिन्यामध्ये बारामती विभागामध्ये एकूण 6 धोकादायक जे इसम आहेत त्यावर MPD अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बारामती शहरमध्ये 1, बारामती तालुकामध्ये 1, इंदापूरमध्ये 1, जेजुरी, उरळी कांचन आणि यवत यामध्ये प्रत्येकी 1, अशा 6 इसमावर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियम 1981 प्रमाणे त्यांना 1 वर्षासाठी स्थानबद्ध करून नागपूरच्या कारागृहामध्ये पाठवण्यात आलेला आहे. एकंदरीतच इथून पुढे सातत्याने पेट्रोलिंग चालू ठेवणे नागरिकांच्या सुरक्षिततेकरता